थँक्यू लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाला आपण धन्यवाद देऊया. स्वर्गीय पिता, मी तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझे आभार मानतो लॉर्ड. ह्या दुपारच्या वेळेला तुझ्या चरणाजवळ आज आम्ही सर्व लेकरं मिळून तुझी स्तुती आणि तुझा धन्यवाद केला आहे लॉर्ड. आता आम्ही पवित्र वचन ऐकणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पवित्र आत्मा तू आमच्या हृदयाची भेट घे आणि आम्हा प्रत्येकाला आज आशीर्वादित कर तुझ्या गौरवासाठी. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही मागतो. ताली बजा के खुशियां मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. ताली बजा के खुशियां मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. आनंद मनाओ, आनंद मनाओ, सब दुख भूल कर आनंद मनाओ. आनंद मनाओ, आनंद मनाओ, सब दुख भूल कर आनंद मनाओ. ताली बजा के खुशियां मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. ताली बजा के खुशियां मनाओ, प्रभु के सन्मुख आनंद मनाओ. बोलो यीशु मसीह की जय. देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला सगळ्यांना आज आनंद मिळत आहे. किती लोक म्हणतात देवाच्या उपस्थितीत आनंद आहे? म्हणा शेजाऱ्याला, म्हणा देवाच्या उपस्थितीत खूप आनंद आहे. देवाच्या उपस्थितीत जरुरी आहे. जे लोक देवाची उपस्थिती गमावतात त्यांच्या जीवनातला आनंद सैतान हिरावून घेतो. मला माहिती आहे, गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, पवित्र आत्म्याचं दुसरं फळ आहे आनंद. जर तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या जीवनावर हा आनंद सदैव दिसावा हे जर तुम्हाला वाटत असेल ना, तुम्ही नेहमी देवाच्या उपस्थितीत राहिलं पाहिजे. देवाची वेळ देवाला दिली पाहिजे. घरातला प्रार्थनेचा वेळ प्रार्थनेला दिला पाहिजे. पवित्र शास्त्र वाचण्याचा वेळ पवित्र शास्त्र वाचण्याला दिला पाहिजे. अशासाठी की देवामध्ये आम्हाला रोज देवाने जो आनंद दिलेला आहे तो आनंद आम्हाला दिसन, आमच्या सर्व गावकऱ्यांना, आजूबाजूच्या सर्व लोकांना तो दिसेल की प्रभूने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित केलेला आहे. आमेन. या आता आज आम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक त्यामध्ये जाणार आहोत आणि आज दुसऱ्या मंडळीविषयी आम्ही शिकणार आहोत. आणि दुसऱ्या मंडळीचं नाव आहे स्मुर्ना मंडळी. म्हणा स्मुर्ना मंडळी. आता इकडं थोडं नाव आपण चेंज केलेलं आहे. ही जी चर्च रिचिंग द लॉस्ट इंटरनॅशनल चर्च मंडळी आहे. तसं आज प्रत्येक ठिकाणी चर्चला किंवा एक नाव दिलेलं आहे ना. प्रत्येक ठिकाणी एक एक नाव आहे. पण ही सगळी मंडळी कोणाची आहे? देवाची मंडळी, प्रभू येशू ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि मग या ठिकाणी तुम्ही आणि मी आता दुसऱ्या मंडळीविषयी शिकणार आहोत आणि तिचं नाव आहे स्मुर्ना येथील मंडळीला लिहिलेलं प्रगटीकरणामधून पुस्तक. यवानाने हे पुस्तक लिहिलेलं तुम्ही आणि मी पाहतो. आणि स्मुर्ना हे एक बंदर आहे. बंदर माहितीये? माकड नाही बरं का. बंदर म्हणजे काय? जिथं समुद्र असतो, बोला. जिथं समुद्र असतं तिथं जहाज घेऊन जातात आणि तिथं टेकडी वगैरे असतात. तिथं जहाज लावण्यासाठी एक स्थान किंवा ठिकाण किंवा एक पॉइंट बनवलेला असतो. येशू मसीह की. आणि मग त्याला दुसरा एक अर्थ दिलेला आहे गंधरस म्हणून, किंवा सेंट आपल्या भाषेमध्ये. सुगंध. काय? सुगंध, सेंट, गंधरस. आणि दुसऱ्या भाषेमध्ये त्याला म्हटलं का सुवासिक. काय म्हटलं आहे? सुवासिक. आता हे का आता लावलं तर सेंट जातोय का नाही? आता जास्त चालतं फास्ट फूस फास्ट फूस आहे ना. आणि मग कोणाचं डोकं दुखतं त्याने, कोणाचं काय होतं, कोणाचं काय नाही, आहे का नाही. नाना प्रकारचे प्रश्न असो. तर या ठिकाणी जी मंडळी आहे त्या मंडळीविषयी आज आम्ही ऐकणार आहोत.
आणि या मंडळीचं विशेष जर तुम्ही आणि मी पाहिलं, स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे, या ठिकाणी लिहिले अतोनात छळ सोसणारी ही मंडळी आहे. त्या काळात बरं का, अतोनात म्हणजे भयंकरतला भयंकर छळ त्याला ती सामोरे गेलेली आहे. भयंकर त्रासाला ती सामोरे गेलेली आहे. कितीतरी संकट, त्रास, व्याधी, वेदना, दुःख तिच्या जीवनावरती आलेलं आहे. पण ती मंडळी देखील प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारी मंडळी होती. बोलो येशू मसीह की. आणि मग तुम्ही आणि मी पाहतो की स्मुर्ना या ठिकाणची जी मंडळी आहे, त्या ठिकाणी ते एक शहर आहे. आणि मग तुम्ही आणि मी अध्याय 2 आणि 3 या अध्यायामध्ये जर वाचलं, त्या मंडळीविषयी तुम्हाला आणि मला सविस्तर त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. तर या ठिकाणची जे गाव होतं किंवा ते बंदर होतं, त्या बंदरची जी लोकसंख्या होती ती जवळपास 2 लाखापर्यंत होती. किती? इकडे किती आहे लोकसंख्या वरखेडची? वरखेडची 5,000 आणि माळेवाडीची ओके 2 गाव मिळून 5,000 लोकसंख्या. म्हणजे एवढं मोठं बंदर त्या ठिकाणी आहे असं तुम्हाला आणि मला बघायला मिळतं. आणि आज देखील ते बंदर त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. समक्ष तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि मग तिचे काहीतरी अजून एक नाव दिलेलं आहे आणि त्याचं नाव आहे इजमीर. म्हणा सगळेजण इजमीर. त्या बंदराला दुसरं काय नाव दिलं आहे? कुठतरी वेगळं नाव वाटतं ना. इजमीर हे नाव दिलेलं आहे. पश्चिम तुर्कीमध्ये ते बंदर आहे. कुठं? म्हणा पश्चिम तुर्कीमध्ये. हे इपिस पासून जवळपास 40 किलोमीटर वरती दूर आहे. किती किलोमीटर? 40 किलोमीटर अंतर कुठलं येईल? नेवासा. ओके, नेवासा बुद्रुक पर्यंत 40 किलोमीटरच्या अंतरावरती, एवढ्या अंतरावरती हे बंदर आहे असं लिहिलं गेलेलं आहे. आणि या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे, बाकीचे नावं जे आहे त्याची मिटवलेली गेलेली आहे, पण हे एक बंदर अजून शिल्लक त्या ठिकाणी आहे. आणि मग आता तुम्हाला आणि मला पाहायचं आहे की गंधर रस म्हणजे काय आहे. 2 करिंथीकरास पुस्तक आपण काढूया. 2 करिंथीकरास पुस्तक याचा अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 14 आपण वाचूया. जो देव आम्हास सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. त्याची ऐकलंय सगळ्या जणांनी? किती लोकांनी ऐकलंय? अजून कोणीतरी वाचा पाठीमाग. सुवार्तेचा गंध. जो देव आम्हा सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जयोत्साहाने नेतो. जो देव, सनातन परमेश्वर, जो देव आम्हाला म्हणजे मंडळीतल्या लोकांना, सगळ्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांना सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी, सर्वदा, एक दिवस नाही, जयोत्साहाने नेतो. सर्वदा ख्रिस्ताच्या ठायी जय उत्सव. जय उत्सव कधी करतात सांगा मला? विक्टोरी, विजय मिळवल्यानंतर ख्रिस्ताच्या ठायी मानवाला काय आहे? विजय आहे. म्हणा विजय आहे. पुढं. आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे, आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे किंवा आज विश्वासणाऱ्यांच्या द्वारे किंवा आज मंडळीच्या द्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करीतो. परिमल प्रगट करीतो म्हणजे काय करतो? सुवार्ता, देवाचं ज्ञान दुसऱ्यांना देणं, त्याला काय म्हणतात? सुगंध. त्याची स्तुती असो. त्याची म्हणा त्याची. आणि तो सुगंध सुवार्तेच्या द्वारे आज तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये आज आलेला आहे. तोच सुगंध घेऊन आपण कोणाकडे जातो? जगिक लोकांकडे, ज्या लोकांना आज ख्रिस्ताचं प्रेम प्रगट झालं नाही, अशा लोकांना तो सुगंध किंवा ती सुवार्ता सांगण्यासाठी आम्ही सगळे लोक जात आहोत. किती लोक जातात?
सुवार्ता सांगायला. आमेन. सुवार्ता सांगतात ते धन्य आहेत. त्यांचे पावलं बायबल सांगतं किती मनोरम आहेत. आणि असं म्हणू नका की पुरुषांनी सुवार्ता सांगितली पाहिजेत. बायबलमध्ये असं लिहिलं आहे की स्त्रिया ज्यावेळेस सुवार्ता सांगतात, स्त्रिया एक सैन्य आहे असं लिहिलं आहे. काय आहे? प्रभूच्या राज्यामधलं एक सैन्य आहे, एक सैनिक आहे. स्त्रिया पण काही कमी नाहीये देवाच्या राज्यात. वचन नंबर 15 वाचा. तारण प्राप्ती होत असलेले तारण प्राप्ती होत असलेले आणि नाश होत असलेले आणि नाश होत असलेले अशा लोकांसंबंधाने अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहो. असा ख्रिस्ताचा परिमल आहो. परिमल आहे किंवा आहोत. आता ख्रिस्त कोणामध्ये आहे? म्हणा सगळेजण, ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. मी ख्रिस्ताची मंडळी आहे. आणि दर आठवड्यामध्ये आणि दर बुधवारच्या दिवसामध्ये आम्ही दिवसांदिवस 12 ते 14 वर्षापासून हे ख्रिस्ताचं ज्ञान आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करून घेत आहोत. जसं जसं ख्रिस्ताचं ज्ञान आम्ही घेत आहोत, आमचा विश्वास तसा तसा वाढत चाललेला आहे. आणि जे जे आम्ही देवाच्या पवित्र शास्त्रातून देवाचं वचन ऐकत आहोत, ते वचन आम्ही ऐकल्यानंतर, अंतःकरणात घेतल्यानंतर ते इतर लोकांना सांगण्यासाठी बाहेर जातो. येशू ख्रिस्त या जगात कशासाठी आला आहे ना? गुड न्यूज काय आहे? हीच आहे ना. तारण, मोक्ष आहे ना, सुटकारा, शांती, आनंद, जे काही प्रभू येशूच्या नावात देवपित्याच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालेला आहे, ती सुवार्ता घेऊन, तो सुगंध घेऊन आम्ही आज जगातल्या लोकांना जाऊन सांगतो की आज परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्यावर प्रेम करतो. आणि हा सेंट प्रभू येशूच्या नावात तुमच्या आणि माझ्यामध्ये आज आलेला आहे. येशू मसीह की. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला या वचनामध्ये बघायला मिळतं की तुम्ही आणि मी देवाची मंडळी आहोत. कोणाची मंडळी आहोत? हा, जो ख्रिस्त मरणातून जिवंत झाला, जो असं लिहिला आहे, जो पहिला आणि जो शेवट, जो सुरुवात आणि शेवट, जो आदी आणि अंत, जो मेला होता पण मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला, असा तो परमेश्वर, त्याची तुम्ही आणि मी मंडळी आहोत. म्हणा, मी ख्रिस्ताची मंडळी आहे. मी ख्रिस्ताची मंडळी आहे. हा, वाचा प्रगटीकरणाचं पुस्तक, याचा पहिला अध्याय आणि 17 वचन. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. हा, यवान काय म्हणतो? मी प्रभू येशूला पाहिले. कसे पाहिले? शरीर रूपाने का दर्शनानं? सांगा. दर्शनात पाहिलं का समोरासमोर पाहण्यात आलं? म्हणा दर्शन. म्हणा, देव दर्शन देतो ना? देतोय की नाही? हा, यवानाचं जीवन जे आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला तेवढं समर्पित केलं होतं. आणि समर्पित केल्यामुळे तो या ठिकाणी काय म्हटलेला आहे? मला त्याने काय दिलं आहे? दर्शन दिलं आहे. आणि त्याचं दर्शन झाल्यानंतर मी कसा पडलो? बघा बर का, कसा पडलो? मेल्यासारखा. म्हणजे काही राहिला असेल का त्याच्या शरीरामध्ये एनर्जी? साहजिकच आहे नाही का? बोलणारे लोक खूप बोलतात, मला देवाचं दर्शन झालं, देवाने मला असं केलं, देवाने मला दाखवलं, देवाने मला तसं दाखवलं दर्शनामध्ये. पण त्याचा परिणाम काय होतो हे बघा. हे बोलणं फार सोपं आहे, पण त्याची ऍक्शन या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्यावेळेस प्रभू परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण करणारा देव, एखाद्या मनुष्याला ज्यावेळेस दर्शन देतो, तो म्हणतो मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो, मला काही समजत नव्हतं. काय म्हणतो यवान? मी
मेल्यासारखं त्याच्या पायाजवळ कोणाच्या पायाजवळ? दर्शनाने. मग आता मला सांगा, तो आत्मिकरित्या किंवा डोळ्याच्या दर्शनाने त्याची भक्ती आराधना उपासना करून त्याला समक्ष पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्याला दर्शन तसं मिळालेलं आहे, बरोबर? पण आता मला सांगा, आमच्या जीवनात वचनाच्या द्वारे किती दर्शन मिळतं आम्हाला? मग वचनाच्या द्वारे जर आम्हाला दर्शन मिळालं आहे, तर आमच्या जीवनात असं काही घडतं का यौवनासारखं? कारण हे वचन आहे, साधारण आहे का? पोकळ आहे का? मुरमुऱ्यासारखा आहे का? भुशासारखा आहे का? जर मग आपण तासभर ते ऐकतोय, तासभरामध्ये तेवढं देवाचं प्रकाश, देवाचं सामर्थ्य, देवाचं ज्ञान, देवाचा अभिषेक, देवाचं दर्शन आमच्या समोर त्या वचनातून प्रगट होतं. मग तुम्ही आणि मी कसं पडायला पाहिजे? पण तसं पडतो का आपण? काहीतरी घडतं का आपल्या जीवनात असं? का बरं? व्हायला पाहिजेत ना, काहीतरी आपल्या जीवनात घडायला पाहिजेत. कबूल आहे का नाही? यस किंवा नो? बोले येशू मसीह की. काहीतरी देव जर माझ्या संग बोलत आहे, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला देखील काहीतरी दाखवलं पाहिजे, काहीतरी माझ्या जीवनात देखील घडणं हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. पण कितीतरी वर्ष झाले आपल्या जीवनात अशा गोष्टी घडत नाही. तासभर देवाचं वचन ऐकून सुद्धा, मला माहिती आहे काही काही लोक वचन ऐकता ऐकता असे हादरून जातात एकदम. तुम्हाला त्याच्यातले पॉइंट सांगतो. काही काहींना देवाची ना भीती बसते. हे एक दर्शनच असतं, देवाचं सामर्थ्य लोकांना टच करत असतं, स्पर्श करत असतं, त्यांना शिवत असतं देवाचं वचन, त्याचा सामर्थ्याचा स्पर्श होत असतो. काही काही लोक त्या दर्शनाने डायरेक्ट जे जे जसं जसं सांगितलं जातं तसं तसं तो व्यक्ती त्या ठिकाणी फिरून येतो, असा पूर्ण आत्म्यामध्ये तो पाहून येतो त्या ठिकाणी ओरिजिनल रित्या. आणि काही काही लोकांची हे ऐकल्यानंतर असं होतं की त्यांच्या हातापायामध्ये ताकद राहत नाही, थकवा येतो त्यांना लगेच. तर मी माझ्या जीवनातलं सांगतो तुम्हाला, ज्यावेळेस मी प्रीचिंग करतो ना, किंवा प्रीचिंग झाल्यानंतर मला अशी एनर्जी राहत नाही माझ्या शरीरामध्ये, थकून जातो मी एकदम. मला सुचत नाही काही, मला समजत नाही काय करायचं काय नाही. जवळपास अर्धा ते पाऊण तास माझं डोकं बिकं सगळं बंद होतं, हँग झाल्यासारखं होतं. काही समजत नाही मला त्याच्यामध्ये. प्रीचिंग झाल्यानंतर तो अनुभव माझ्या जीवनामध्ये मी रोज घेतो. ज्यावेळेस पवित्र शास्त्र मी चिंतन आणि मनन करतो ना, त्यावेळेस मी जसं जसं वाचतो ना, मी ते समोर समोर जाऊन असं पाहत असतो. रिलेटिव्ह मध्ये खरोखर समोर जाऊन मी ते पाहतो तसं तसं. जरी पवित्र शास्त्र जरी मी वाचलं घरामध्ये, तर त्यावेळेस पण मला असं होतं की आता लगेच अंग टाकून घ्यावं आणि लगेच पालथं पडून घ्यावं, आता काही सुधरत नाही, आता कुठं नाही जायचं. बस कितीतरी वेळेस बाहेर जायचं आणि बायबल वाचून घेतलं मी, असं अंग लगेच एकदम सुन्न होऊन जातं, एकदम शांत होऊन जातं आणि असं वाटतं एकदम शांत बसून घ्या, काहीच करायचं नाही. देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी आत्म्यात हृदयापासून ह्या गोष्टी ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस तुम्हाला आणि मला आणि तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हे अनुभव येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. हे येणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आधी वंदन देवा तुला, आधी वंदन ख्रिस्ता तुला, तू आहे जगा वेगळा, तू
आधिवंदन देवा, बोला सर्वजण, आधिवंदन ख्रिस्त, तू आहे तू आहे जगा वेग. त्याचं वचन साधारण नाहीये. तुम्ही जेवढं गंभीरपणे देवाचं वचन वाचताना तुम्हाला देखील प्रात्यक्षिकरित्या देवाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून यवान या ठिकाणी काय म्हणतो, मी देवाचं दर्शन पाहिलं. तुम्हाला माहिती मोशेला पण तसंच झालं होतं. काय झालं तर मोशेला सांगा बरं, कसा पडला होता मोशे? दानिएलला पण झालं, आठव तुम्हाला? एक एक जर उदाहरण तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर जर आणलं, एक तर देवाचं दर्शन माणसाला होत नाही, पण आत्म्यात खऱ्या हृदयाने खऱ्या मानानं जर तुम्ही आणि त्या देवाची सेवा केली तर देव शरीराने नाही तर तुमच्या आणि माझ्या आत्मिक दृष्ट्याने तुम्हाला आणि मला तो दर्शन देतो. आमेन. आणि त्याच्या दर्शनाचे तुम्ही आणि मी तहानेले झालो पाहिजे. जेवढं तुम्ही आणि मी देवाबरोबर आपलं रिलेशन जोडणार आहे, नातं जोडणार आहे, तेवढं तुमचा आणि मला त्याचा फायदा दर्शनाचा होतो. येशू मसीह की. आणि मग या वचनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला मिळतं, तो पहिला आणि तो शेवटला आहे. पहिला आणि म्हणा, पहिला आणि शेवटला आहे. म्हणजे सुरुवात करणारा कोण आहे? प्रारंभी शब्द म्हणजे कोण? देवानं शब्दाच्या द्वारे जग बनवलं असलेलं आहे. आणि शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो सुरुवात आहे. तो स्वर्गीय पित्याबरोबर सनातन परमेश्वराबरोबर सुरुवातीपासून होता. तो मधीच नाही आला, तो सुरुवातीपासून आहे. त्याच्यामुळं यवान या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? वाचा. मग त्यांनी आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. हा, भिवू नको. दर्शनाने माणूस काय होतं? काय म्हटला देव यव्हानाला? भिवू नको. दानिएलला देखील तीच वर्ड आहेत दर्शनामध्ये दिलेले, भिवू नकोस, कारण मीच आहे. मला माहिती आहे काही लोक दर्शनावरती विश्वास नाही ठेवत. सेवक लोक पण दर्शनावरती विश्वास ठेवत नाहीत. एका परिवारात आम्ही गेलो होतो आणि ते ज्या ठिकाणी प्रेयरला जातात, चर्चला जातात, मग देवाने जे प्रगट केलेलं असतं ना, प्रगट केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी साक्षी देण्यासाठी गेलं. आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की देवाने मला असं दर्शन दिलं, देवाने मला असं दाखवलं. मंडळी साक्ष दिली. ज्यावेळेस त्यांनी सांगून झालं आणि वचन सांगण्याची वेळ आली, त्यावेळेस त्या ठिकाणचे जे मेंढपाळ आहेत ते काय म्हणतात, अशा गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. म्हणजे कोणत्या गोष्टीकडे? दर्शन. देवाने मला दाखवलं, देवाने मला प्रगट केलंय, याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. मला असं वाटतं बायबलचं वचन खरं आहे का तो मेंढपाळ खोटा आहे, का त्याचा अभ्यास नाही त्यामुळे असं बोलला असेल. मनुष्याने परमेश्वराच्या शब्दाबद्दल अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. जर तो यव्हानाला दर्शन देऊ शकतो, तो मोशेला दर्शन देऊ शकतो, अब्राहमाला तो दर्शन देऊ शकतो, तो मंडळीतल्या लोकांना पण तो दर्शन देऊ शकतो. जर मला तो प्रगट करू शकतो, देवाच्या लोकांना तुम्हाला पण तो प्रगट करू शकतो. जर मला काही गोष्टी रहस्यमय प्रगट करू शकतो, तर देवाला तुम्ही विचारल्यानंतर तुम्हाला पण देवाने ते प्रगट केलं पाहिजे. पण काही लोकांचा त्या गोष्टीवरती बिलीव्ह नाहीये, विश्वास नाही ठेवत. ते म्हणतात आम्हाला वचन सांगा, वचन. मग बायबलमध्ये स्वप्न हा शब्द जर तुम्ही निवडला ना,
त्याची जर स्टडी केली ना, कितीतरी वचनं स्वप्नाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते, दर्शनाबद्दल तुम्हाला आणि मला बघायला मिळते. याकोबाला काय झालं? झोपला होता बघा, आई बापाला सोडून आल्यानंतर पळून आला होता तिथून फसून. काय झालं? झालं होतं ना दर्शन, बरोबर आहे ना? एक एक व्यक्ती तर किती. पेत्र जर पहा नवीन करारामध्ये, तो काय म्हणतो? मला काय झालं? दृष्टांत झाला. मी काय पाहिलं? तो म्हणतो वरतून चादर सोडलेली आहे ना, वेगवेगळे पक्षी त्याच्यामध्ये आहेत. आणि प्रभू त्याला काय म्हणतो? उठ पेत्रा, मारून खाय. तो म्हणतो हे प्रभू अशुद्ध आहे, मी ते खाणार नाही. प्रभू म्हणतो उठ आणि ते मारून खा. मग बायबलचे वचन खोटे आहेत का? बायबलचं दर्शन खोटं आहे का? कुठं तरी मेंढपाळ देखील चुकत आहेत. यासाठी मेंढपाळांची देखील बायबलच्या वाचनामधून स्टडी करणं फार महत्वाचं आहे. कारण मग असा प्रश्न चिन्ह पडतो, मग त्या व्यक्तीला दाखवलं काय? सैतानीने दाखवलं का? तिला जर आपलं दर्शन सांगितलं, काय खोटं आहे का ते? मग बर, ती बिलीवर आहे, प्रार्थनाशील आहे, वचन वाचणारी आहे, आराधना करणारी आहे. मग पुष्कळ काही सेवक लोकांना देव दाखवतो, मग ते खोटं आहे का? प्रश्नचिन्ह उभे राहतात ना. काही मंडळीतले लोक आता युट्यूबवरती त्यांनी दर्शनाविषयी साक्षी दिलेल्या आहेत, मग त्या खोट्या आहेत का? मोलाना लोक 40-40 वर्ष मोलाना नमाज अदा केलेले ते लोक, प्रभू येशूचं त्यांना दर्शन झालं कुराण मधून आणि ते म्हटले तोही अल्फा आहे तोही ओमेगा आहे, मग ते खोटं आहे का? मग कसं काय? देवाचा पवित्र आत्मा आम्हाला या वचनातून बघायला मिळतं की यहोवानाला त्याने दर्शन दिलं, यहोवान त्याला समोरासमोर पाहत होता. आमेन. प्रत्येक व्यक्तीला दर्शन देणारा हा देव आहे, पण त्याच्या भक्तीनुसार देव मनुष्याला प्रसन्न होतो. जशी भक्ती, बोला, जशी भक्ती. दानियेलला देखील देव काय म्हटला? घाबरू नकोस. दर्शन झाल्यानंतर येशू मसीह की मग काय म्हटलेलं आहे? तो त्याच्या पायाजवळ पडला तेव्हा या ठिकाणी तो म्हटला भिवू नकोस. म्हणा सगळेजण, भिवू नकोस. सगळे म्हणा, भिवू नकोस. तो म्हणतो मी अल्फा आहे आणि मी ओमेगा आहे, मी सुरुवात आहे आणि मी. आणि तुम्ही वाचा यशाचं पुस्तक, याचा 44वा अध्याय. अजून काहीतरी डीप मध्ये गोष्टी तुम्हाला यामध्ये बघायला मिळते. यशा 44 वचन 6. इस्रायलाचा राजा परमेश्वर, इस्रायलचा राजा परमेश्वर त्याचा उद्धार करता, त्यांचा उद्धार करता, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो मी आदी आहे. मी आदी आहे. आदी नाव ठेवलं ना? कोणी ठेवलं आदी नाव? आदी आला का? आदी काय म्हणतो देव? मी सुरुवात. आदी नाव चुकीचं नाहीये, पण आदी कोण आहे त्याला ओळखलं पाहिजे. अंदाजपंच आदी नाव ठेवलं, पण प्रभूला धन्यवाद, तो आदी आपलाच देव निघालाय. मी आदी आहे, मी अंत, म्हणजे जगाचा एंडिंग करणारा कोण आहे? मी आहे. पुढं मज वेगळा देव नाही. मज वेगळा, म्हणा, मज वेगळा देव नाही. म्हणजे बघा, मरणाच्या आणि जीवनाच्या किल्ल्या, सुरुवात आणि शेवट करणारा परमेश्वराच्या हातामध्येच असताना आजच्या चाव्या सुनबाईच्या हातात येत आहे ना, सासूबाईच्या हातात येत, नवऱ्याच्या हातात आहेत आहे ना, पण ह्या जगाच्या सगळ्या, विश्वाच्या सगळ्या ब्रह्मांडाच्या चाव्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये आहे. तो देवांचा देव आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे आणि तो राजांचाही. ज्याला जीवन पाहिजे त्याला तो जीवन देत, आणि ज्याला ह्या पृथ्वी तलावरतून उचलून घ्यायचा आहे तो त्याला समाप्त करून टाकतो. कोणाला जीवन पाहिजे त्याने देवाला शरण या. देवाला शरण आले तर देव तुमचं आयुष्य वाढवणारच. नाही वाढवत देव? मरणातून त्याला बाहेर काढणार. पण तो माणूस जर देवाबरोबर चालण्यास परत बंद